नमस्कार मंडळी. आज तारीख 18 जानेवारी. आजच्या दिवसाचे चिंतन खूप खास आहे. आपल्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की देवाचे नाव घेताना नेमकी काय भावना असावी? मनात शंका असतील तर नामाचा उपयोग होतो का? चला तर मग आजच्या प्रवचनातून ह्या प्रश्नाची उत्तरं शोधूया. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 18 जानेवारी. नाम निष्ठेने घ्यावे. महाराज म्हणतात नाम निष्ठेने घ्यावे. पण निष्ठेने घेणे म्हणजे नक्की काय? तर सोप्या शब्दात आपल्या गुरुने किंवा ज्याच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा व्यक्तीने सांगितले आहे म्हणून नाम घेणे. जेव्हा आपण अशा श्रद्धेने नाम घेतो तेव्हा मनात कोणतीही शंका राहत नाही आणि शंकारहित नाम घेणे म्हणजेच निष्ठेने नाम घेणे. अनेकदा नामस्मरण करताना आपल्या मनात शंकांचे काहूर असते. माझे लक्ष देवाकडे आहे की नाही? माझी बसण्याची पद्धत बरोबर आहे का? मी शुचिर्भूत आहे की नाही? आणि सर्वात मोठी शंका म्हणजे मी घेतलेले नाव देवापर्यंत पोचते आहे ना? पण आजचे विचारधन सांगते की या शंकांना काहीच अर्थ नाही. का? कारण भगवंत आणि त्याचे नाम एकरूप आहेत. त्यांच्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. यासाठी प्रवचनात एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. रस्त्याने चालताना एखाद्याच्या पाठीमागून आपण त्याला हाक मारली तर तो लगेच मागे वळून बघतो. जर सामान्य माणसाची ही अवस्था तर त्या सर्वशक्तिमान भगवंताला त्याचे नाव ऐकू जाणार नाही का? उलट भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे तो स्वतःच आपल्याकडून ते नाव वदवून घेत असतो. दुसरे उदाहरण पहा. 2 माणसे जेवायला बसली आहेत. एकाचे लक्ष जेवणाकडे आहे तर दुसऱ्याचे मनात विचार चालू आहेत. त्याचे लक्ष जेवणाकडे नाही. पण दोघेही जेवून उठल्यावर कोणाचे पोट रिकामे राहील का? नाही. दोघांचेही पोट भरेलच. अगदी तसंच नाम घेताना लक्ष असो वा नसो त्या नामाचा परिणाम होणारच. भगवंताने स्वतः सांगितले आहे, जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम. जसे आपण वडिलांचे नाव आपल्या नावापुढे लावतो आणि त्यांच्या नावाने ओळखले जातो तसंच भगवंताच्या नावाने जगावे. माझा करता आणि रक्षक तोच आहे या भावनेने राहावे. त्यामुळे नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री बाळगा. ह्या खात्रीलाच निष्ठेचे नाम म्हणतात. आजपासून आपणही कोणतीही शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने नामस्मरण करूया. तुम्हाला आजचा विचार हा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला ना? आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.